मी आमंत्रित करतो. समारोपाच्या सत्राला रोजच्यापेक्षा बराच उशीर झालाय असं मला वाटतं आणि आम्ही पुण्यातून आलो असल्यामुळे अगदी वेळेचं पालन आमच्याकडून योग्य होईल याची पोलीस प्रशासनाच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो. प्रज्ञाशील करुणेच्या आधारावर जगाला सर्वोत्तम धम्म देणारा बहुजनांचा पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, जातीयवाद नष्ट करणारे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चक्रधर स्वामी, भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिरवणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ नामदेव महाराज, विंचू देव्हाऱ्यावरी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम असं म्हणत क्रांतीची बीज या मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय. काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक घातला असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले. आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. पुण्यामध्ये येऊन शनिवारवाडा बांधणाऱ्या नादान पेशव्यांना गरजणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात आणि छातीचे तट करायची हिंमत या मातीमध्ये कुणा आयऱ्या गैऱ्यामध्ये नाही, ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे हे ठणकावून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आद्य क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे. या मातीमध्ये शिक्षणाची गंगा ज्यांनी तुमच्या आमच्या दारापर्यंत आणली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्तू, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, श्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरात लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो. आजच्या स्मृतिशेष शिवाजीराव देशमुख सभागृहात गेली 19 वर्ष आयोजित 19 वर्ष अविरतपणे सुरू असणाऱ्या ज्ञानयज्ञामध्ये 19व्या वर्षाचं तिसरं समारोपीय सत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आजचं समाज वास्तव या विषयावर बोलत असताना कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष लसकमा लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावानं कर्मचारी महासंघ जो राज्यभरात उभा राहिला आहे त्याचे कार्याध्यक्ष आदरणीय बालाजीराव थोटवे सर. खरं तर राजकीय माणसं तुम्ही आम्ही आजकाल अनुभवतो, पण राजकीय माणसं म्हणताना तुम्ही आम्ही कृष्ण नीती म्हणतो, तुम्ही आम्ही वेगवेगळी नीती अनुभवतो, पण खऱ्या अर्थानं त्यांच्या नावामध्येच या देशातल्या या मातीतला सर्वोत्तम चाणाक्ष व्यक्ती ज्याचं नाव अतिशय धुरंधर म्हणून इतिहासामध्ये घेतलं गेलं त्याचं नाव ज्यांनी धारण केलंय या हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकृष्णजी कोकाटे सर, विचारपीठावर स्थानापन्न असणारे आमचे
ज्येष्ठ बंधू तथा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मनोजदादा आखरे ज्यांनी सुंदर असे विचार मगाशी या ठिकाणी व्यक्त केले ते यादवरावजी गायकवाड सर, आदरणीय भगवानजी सूर्यवंशी सर आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा गौरव झाला पाहिजे की ज्यांच्याकडे सगळं आहे, माणसं समृद्ध असताना सुद्धा आपण काहीतरी द्यावं अशी भावना कोणामध्ये निर्माण होत नाही. पण शिक्षिका म्हणून कार्यरत असताना समाज पुढे जावा आणि हा ज्ञानयज्ञ चालू राहावा, ज्याकरता खऱ्या अर्थानं त्यांनी एक मोठी मदत या व्याख्यानमालेला देऊ केली आणि सुपूर्द केली त्या आदरणीय शोभाताई धुमाळ आणि विचारपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या व्याख्यानमालेचं नियोजन झालं. मानवतकर सर असतील, गायकवाड सर असतील. खरं तर कार्यक्रम पत्रिका पाहताना मी बघितलं की आजकाल कार्यक्रम पत्रिकांचं स्वरूप असं आहे की व्याख्याते 3 असले, प्रमुख पाहुणे 6 असले तर आयोजकांची नावं 100 असतात आणि कार्यक्रमाला लोक उपस्थित झाला 20. ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी राज्यभरामध्ये बघायला मिळते. पण इतकी सुंदर कार्यक्रम पत्रिका काढली आहे की एकाचं सुद्धा नाव आपण टाकलं नाही. आपण लहुजी साळवेंच्या महासंघाच्या नावानं हे सगळं या ठिकाणी नाव एक कुणाचं न टाकता महापुरुषांच्या नावानं काढली. त्यामुळे एका दुसऱ्याचं नाव घेणं हे संयुक्तिक होणार नाही. पण मगाशी सर जे बोलले ते वाक्य अतिशय सुंदर आहे की हिंगोली तर कुठला जिल्हा जो आहे म्हणजे द्राक्षांचा जिल्हा नाशिक असेल, केळीचा जिल्हा नंदुरबार असेल, कापसाचा जिल्हा वेगळा असेल किंवा कशाचा जिल्हा कुठला असेल, पण खऱ्या अर्थानं व्याख्यानमालांचा जिल्हा पण हा आपला हिंगोली जिल्हा खऱ्या अर्थानं सुपरिचित आहे. याचं कारण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या नावानं सुंदर अशी व्याख्यानमाला गेली अनेक वर्ष चालतीये. आमचे पंडित अवचार सर त्यामध्ये अग्रसर असतात. पंडित अवचार सर समोर बसले तर भगवान बाबांच्या नावानं या ठिकाणी व्याख्यानमाला चालते. याच सभागृहामध्ये ती होते. आमचे एकनाथराव कुटे सर त्या ठिकाणी बसले तर या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं व्याख्यानमाला चालते. त्याचे ऍडव्होकेट आमचे गणेश सर, आमचे सागर सर या ठिकाणी बसलेले आहेत. वेगवेगळ्या व्याख्यानमालांमध्ये काम करणारी ही माणसं या निमित्तानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेत आणि खऱ्या अर्थानं विचार रुजवायचं काम आपण सगळेजण करतायत ना. आणि त्याच निमित्तानं आज समारोपीय सत्र आहे. इथं येत असताना काल रात्री नाशिकमध्ये आलो. नाशिक मधलं व्याख्यान संपलं आणि नाशिक मधून व्याख्यानासाठी इकडे पुढे येत असताना माझ्या ड्रायव्हरला फोन आला की त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे, त्याला घरी जावं लागेल. त्याला वाटेमध्ये सोडलं. गाडी चालवायची कोणी म्हटलं आता आपल्याला सोडून चालणार नाही, आपल्याला यावं लागेल. कारण तो तिकडे गेला असला तरी इकडे दुसरं कोणी मिळणार नाही. म्हणून पहाटे घरामधून बाहेर पडलो. सायंकाळी 5-5:30 वाजता हिंगोलीमध्ये येऊन पोहोचलो. इथं येत असताना विचार करत होतो की हे रोजचं आहे. ते रोजचं आहे म्हणजे हे वर्षातल्या 365 पैकी किमान 200 दिवस हे व्याख्यानांच्या निमित्तानं राज्यभर फिरावं लागतं. शिवछत्रपती असतील, फुलेशाह आंबेडकर असतील, महाराष्ट्राच्या मातीमधले जे युगपुरुष आहेत या सगळ्यांच्या विचारधारेवर त्यांचे विचार मांडत फिरायचं काम बुद्धाचा विचारानं भारतभर आम्ही करत असतो. मला हे सांगत असताना एक प्रसंग आठवला. कोरोनाच्या आधी 2017-18 मध्ये माझं अमरावतीमध्ये व्याख्यान होतं. अमरावतीमध्ये पहिल्या दिवशी व्याख्यान आणि दुसऱ्या दिवशी अमरावती शहराच्या बाजूला पुसद आहे यवतमाळ मधलं. त्या पुसद मध्ये एक व्याख्यान, 2 दिवसाची व्याख्यानमाला. या 2 दिवसाच्या व्याख्यानमालेकरता आलो. पहिल्या दिवशी पुसद मधलं व्याख्यान झालं, दुसऱ्या दिवशी अमरावती मधलं व्याख्यान झालं आणि अमरावती मधलं व्याख्यान संपल्यानंतर त्या ठिकाणी मराठा सेवा संघाचे आमचे देशमुख साहेब आलेले होते. ते म्हटले, यशवंत, आमची अशी इच्छा आहे की पलीकडं आमचं वरुड नावाचं गाव आहे आणि या वरुडमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेमध्ये अनेक चांगली मुलं शिक्षण घेत आहेत आणि या मुलांकरता आम्हाला तुमचं व्याख्यान ठेवायचं आहे. मी त्यांना सांगितलं की दादा, मी घरी बायकोला सांगून आलोय की 2 दिवसामध्ये परत येणार आहे, त्यामुळे 3रा दिवस मला काही इथं मोडता येणार नाही. ते म्हटले, अजिबात नाही, तुला यावंच लागेल. आणि ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे आमचा नाईलाज झाला. 3ऱ्या दिवशी वरुडमध्ये व्याख्यान झालं. 4थ्या दिवशी घरी यायला रेल्वेचं रिझर्वेशन काही साहेब मिळालं नाही आणि मग 5व्या दिवशी घरी आलो. सकाळी घरी पोहोचलो, बेल वाजवली, बायकोनं दरवाजा उघडला आणि आतमध्ये बघितलं घरातलं वातावरण काहीतरी बिघडलंय. दंग सदृश्य परिस्थिती. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आलोय ना आता घरी, बघू पुढं काय होतंय ते. आतमध्ये आलो, कपडे बदलले, आंघोळ केली, फ्रेश झालो, जेवायला बसलो आणि पहिलाच घास तोंडात घालणार तसा बायकोनं प्रश्न विचारला. म्हणजे तुम्हाला एक विचारू का? म्हटलं विचार ना. अहो म्हटले, सांगा ना, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? मी म्हटलं काय चेष्टा करतेय, तुला माहित नाही का? म्हटले नाही, मला माहिती आहे, पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. म्हटलं काय ऐकायचं आहे? म्हटले सांगा ना, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? मी म्हटलं 19 फेब्रुवारी 1630. म्हटले शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचा जन्म कधी झाला? म्हटलं 12 जानेवारी 1598. म्हटले शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी
मुलगा अभ्यामध्ये आहे, हा मुलगा वाचू शकत नाही, त्याला आयुष्यात काहीच होऊ शकत नाही, त्याला घरी घेऊन जा, खाली सही शिक्का मारला, पत्र आईकडे दिलं, पोरगं शाळेतून काढलं. आईने पोरगं घरी आणलं आणि तो आईला विचारत, आई तुला शाळेतून घरी का आणलं? आणि आई पोराला सांगते, बाळा तुझ्या गुरुनी तुझ्या शिक्षकाने असं सांगितलं की इतर मुलांपेक्षा इतका जास्त हुशार आहे की तुझ्या हुशारीमुळे इतर मुलं दाबली जातात. बाळा तू उद्यापासून शाळेत काही शिकायचं, तू घरी शिकलं पाहिजे, कारण तू खूप जास्त हुशार आहे. आणि त्या आईनं या मुलाला आपल्या घरामध्ये शिकवायला सुरुवात केली आहे. शिकवता की आईनं त्या मुलाला इतका मोठा केला, इतका मोठा करून दाखवला की घरात शिकणाऱ्या या एका कानानं असणाऱ्या मुलानं आपण जी लाईट वापरतो ना, त्या लाईटचा शोध लावला, त्या मुलाचं नाव होतं थॉमस एडिसन. आणि या थॉमस एडिसनच्या नावावर आज रोजी 3,213 एकच वाक्य सांगितलं की जगानं मतिमंद म्हणून बाजूला फेकून दिलेल्या मुलाला जागतिक शास्त्रज्ञ बनवायची ताकद ही एका आईमध्ये असते. आम्ही आमच्या मुलांना सांगितलं का? आम्ही आमच्या पिढीला सांगितलं का? आणि आमच्या मुलांना हे सगळं द्यावं लागेल. एवढ्या इतिहास आहे, छोट्याशा मुलाला पाहिजे.
बंजाऱ्यांचे सेवालाल महाराज बंजाऱ्यांचे सगळं वाटलं गेलं. आता परिस्थिती अशी आहे की निसर्गानं हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, निळा लोकांचा, पिवळा हिंदूंचा पण आम्हाला एक समजलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा निवडला होता. भगवा का निवडला? अरे भगवा समर्पणाचं प्रतीक काय? भगवा प्रतीक काय? समुद्राची पाहिजे आकाशाचं काय? हे आकाश जसं सगळ्यांना समान सामावून घेतलं तसं मला सगळ्यांना समान न्याय द्यायचा आहे. काय माझे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहे. बाबासाहेब म्हणतात काय? राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत. महात्मा फुले म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत आहे. शिवाजी महाराज म्हणतात बाबासाहेब जिजाऊ माझ्या गुरु आहेत. विचारधारा आहे, ही आमची परंपरा आहे. हातामध्ये दगड घेतली इतिहास नाही समजला, इतिहास समजलाच नाही. आम्हाला समजलं नाही की छत्रपती शिवाजी जयंती ही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जगातलं पहिलं पुस्तक छापील स्वरूपामधलं महात्मा जाऊन शिवाजी महाराज समाधी महात्मा फुले शोधून काढली. आणि हे सगळं करत असताना महात्मा फुले म्हटले होते का शिवाजी महाराज मराठा आहे, विजय करावी. शिवाजी महाराजांचा इतिहास भारतीय पहिला लोकशाही सांगितलं तो भारताच्या इतिहासामध्ये पहिले सुद्धा लोकशाही आमच्यापर्यंत आलं नाही, बाहेर कोणी दिलं गेलं नाही, आम्हाला नाही. महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्याच्या पडल्या त्यावेळी धोरणामधून महाराजांना गायकवाड घेतात. सावित्रीबाई आपल्यामधून घेऊन गेले पण काळाची गरज आहे. मी तुमचा वाय मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. आणि महात्मा फुले महाराजा सावित्रीबाई फुले यांना त्या काळामध्ये 100 रुपये प्रति महिना, त्याच्या काळामध्ये 1 लाख रुपये प्रति महिना एवढी पेन्शन चालू केली. म्हटले होते का मी मराठा अनेक महापुरुषांचे असतील पण बाबासाहेब आंबेडकरांचे
गाडीवर बसला, जंगलात टाकला, शिजवला, खाल्ला, आठेपर्यंत पार्टी चालली. पार्टी संपली, सकाळी उतरली, घरी आला. घरी आल्यानंतर दरवाजामध्ये उभा राहिला आणि पाठीचा दरवाजा बघतो तो बोकड दरवाजामध्येच बांधलेला आमच्या. तो बायकोला विचारला, बोकडीचं कसं काय? ती म्हणते, बोकडाचं जाऊया, रात्री अंधारामध्ये आला, कुत्र्याला कुठं घेऊन गेला. या परिस्थितीमध्ये आपल्या समाजात आपल्याला बोलता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट करा, आपल्या समाजात आपल्याला लिहिता लिहिलं पाहिजे. चौथी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कमीत कमी शांत बसा. जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय सरकारमध्ये 6 लोक, त्या 6 लोकांमध्ये एक वकील आहे, 2 डॉक्टर आहे, एक प्रत्येक जण जात असताना पत्रकार तुम्ही दिल्लीला जाता, रशियाला जाताय, रशियाला का जाताय? वकिलांना रशियाला जाताय, रशियामध्ये काय सांगितलं की रशियामध्ये न्याय रशियाला जातोय. दोघं आपल्याला विचारलं तुम्ही रशियामध्ये का जाताय? रशियामध्ये जातोय. एका सांगितलं रशियामध्ये उपचार काय शोधत जातोय. एका राष्ट्रीय विचारलं तुम्ही रशियाला का जाताय? रशियामध्ये व्यवस्था कशी आहे, बांधकाम कसं आहे, रस्ते कसे बांधले जातात, सगळे म्हटले ठीक आहे, हरकत नाही. आणि ज्यावेळी अण्णाभाऊसाठी यांना विचारलं की त्यावेळी अण्णाभाऊंनी विचारलं की रशियामध्ये मी फुटपाथ बघायला जातोय. अण्णाभाऊंना पत्रकारांनी विचारलं फुटपाथ? फुटपाथ काय बघायची गोष्ट आहे का? त्या अण्णाभाऊ म्हटले, अरे भारतातल्या प्रत्येक फुटपाथवर आमचा गोरगरीब समाजातला माणूस जन्माला येतो, जगतो, राहतो आणि तिथंच मरतो. रशियामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे का? हे मला बघायचंय. आणि जर इथे येऊन क्रांती करायला त्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी रशियाला जातोय. हे अण्णाभाऊंचं उत्तर आहे. 1947 स्वातंत्र्य 16 ऑगस्टला अण्णाभाऊ मुंबईमध्ये मोर्चा काढलाय आणि आवाज आहे, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे सांगण्याचं धाडस या साहित्यिकामध्ये होतं. त्या साहित्यिकाचा वारसा आम्हाला देता आला पाहिजे. त्या साहित्यिकाचा वारसा टिकवायचा असेल ना तर समाजातली माणसं, समाजातल्या पिढ्या पाहिजे. आणि त्या उभं करायच्या असतील तर तळातल्या आपल्या बांधवाला सोबत न्यावं. पण समाज एवढा सोपा राहिला नाही सरकार. त्या परिस्थिती मगाशी मनोज दादा तुम्ही यायच्या आधी मला ते ड्रायव्हर सांगत होते की आम्ही मला पत्रिका द्यायला गेलो. मनोज म्हणे आमचा यशवंत घेतोय का? ते म्हटले परिचयाचे. परिचय असा की हिंगोली काही मला नवीन नाही. म्हणजे हिंगोलीमध्ये तेव्हापासून येतोय की मिशी आणि मिशी नवीनच फुटली होती तेव्हापासून येतोय. आता पांढरी व्हायची चालूच आहे. म्हणजे आता मी एसपी लांडे होते, आता कोकणे साहेब बसले, आमचे बंधू साहेब इथं होते, वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी, या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हिंगोली शहरामध्ये येऊन गेलोय. समाज परिवर्तन घडवायचं आहे ना तुम्हाला, आम्हाला ते समाज परिवर्तन आम्हाला घडवावं लागेल. आणि समाज तरुणांपासून सुरुवात करावी लागेल, तरुण पिढीपासून सुरुवात करावी लागेल. की तरुण मुलं इथं आली पाहिजे. आमच्या कार्यक्रमांना, आमच्या एखाद्या आपली पोरं बसली पाहिजेत ना, प्रयत्न आपल्याला करावे लागेल. म्हणून बाहेर भरलं आपलं, त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं करावं लागेल. आज मी तुमच्यापर्यंत आलोय, आम्ही तरी काय यावं? मी
अण्णाभाऊसाठींनी सांगितलं का नागपूरमध्ये आणि शाहिरी जलसा चालू असताना काय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले. राष्ट्रसंत महाराज खूप मोठं नाव आणि अख्खा जमाव उठून उभा राहिला. सगळं गोंधळ वाजला. हजारो नाव आहे आणि एवढा जमाव उठून उभा राहिल्यानंतर आता काय करायचं. तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या शिवच्या पीठावर सगळा जमाव खडा वाजतोय की महाराज कीर्तन करा आणि कीर्तन ऐकणार आहोत. आणि तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माईक हाताला घेतला आणि तुकडोजी महाराज म्हटले की मी सगळ्यांना विनंती करतो की जागेवर खाली बसा. कीर्तन करायला इच्छा नाही. या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे आले आणि लाल बावटा पथाचा कार्यक्रम चालू आहे. अण्णाभाऊचं नाव ऐकून होतो. अण्णाभाऊ काय बोलतो हे ऐकायला आम्ही आलोय. त्या शब्दाचा शाखा जमाव खाली बसला आणि अण्णाभाऊ जमाव मुलगी आपली पोरं आम्ही शिवाजी महाराज वडील शिवाजी महाराजांच्या आईची जाऊ यांनी 7 वर्षाचा सांगितलं शोभा तुम्हाला राजा व्हायचं आहे. शेतकऱ्याचा राजा व्हायचं आहे. कष्टकऱ्याचा राजा व्हायचं आहे. आईने सर्व सांगितलं. स्वप्न दाखवलं. त्यावेळी मुलांना दाखवलं. भाऊ शिंदोरी सांगितलं मला त्या मातीच्या माणसाला करायचंय असं अण्णाभाऊंनी करून दाखवलं. आणि आमच्या माणसाला करतोय का आमच्यामध्ये हे आजचं वास्तव मांडलं तर अंगावर तुम्ही करा. मी बाबासाहेब म्हटले माझी इच्छा नाही बाहेर बघितलं तू काय बात चालू आहे. जो बहुजन समाज उभा करायचा ही प्रयत्न करतोय आणि म्हणतात समाज उभा करायचा की नाही दोन तासानंतर पुन्हा आले लागून आहे माणूस रडायला आलाय. खूप आलाय. 2 मिनिटं बाबासाहेबांजवळ गेला. पाया हात आला आणि समोर अश्रूच्या धारा आहेत. बाबासाहेबांना डोळा भरून बघितलं आणि म्हटलं बाबासाहेब येतो. म्हटले काय बाबासाहेब ज्याने आम्हाला मुक्ती दिली ना आमच्या कधी निघाला होता. म्हटलं बाबासाहेब 15 महिन्याच्या असेल. हो बाबासाहेब कसा आलाय. बाबासाहेब पायी पायी आलं. काही नाही बाबासाहेब घरून बायको तुला बांधून दिला होता तो खात आलो. अरे पण तुला 15 दिवसामध्ये भाकर वाळली असेल की ते. हो बाबासाहेब पण गावाच्या बाहेर थोडा लागायचा तेवढ्या वाळलेल्या भाकरीवर 4-5 पाणी पडून शिंपडावर थोडं शिंपडलं की भाकर नरम पडायची. ती खाली आणि इथपर्यंत आलो. काय काम होतं का ते सांग मला बाबासाहेब. काम काहीच नव्हतं. ज्या माणसानं आम्हाला मुक्तीचा मार्ग दिला ना तो माणूस दिसतो कसा हे बघायच्या आधी एकदा डोळा भरून बघायचं होतं. तेवढ्या करता बाबासाहेब होतो. एवढं बोलून तो माणूस निघून गेला आणि तो माणूस गेल्यानंतर बाबासाहेब उभे राहिले आणि त्या नानाच्या गटूला म्हणतायत नानाचंद जी चळवळ आपण चालवतोय ना चळवळ त्या खुर्ची करता नाहीये. ती चळवळ या पुढाऱ्यांकरता नेत्यांकरता नाहीये. आपली चळवळ गावच्या बाहेर झोपीत असताय त्या गरीब माणसा करताय. आपल्याला त्याच्याकरता उभं राहावं लागेल.
मला विनंती आहे, लसाच्या माध्यमातून जे काम आपण करताय ना, ते काम कर्मचाऱ्यांचं तर आहे, पण गावकुशाच्या बाहेर झोपडी जो गरीब माणूस आहे ना, त्याकरता पिढ्यांकरता आम्हाला उभं राहावं लागेल. आणि करायचं असेल घरी गेला तर आपल्या पोराला शिकवा. महाराष्ट्राच्या संस्कृतीने 3 पायऱ्या शिकवल्यात. तिसरी पायरी काय करते आहे, ती रायगडावरची निष्ठेची पायरी आहे. ती हिरोजी रायगडालाच वरी महाराज म्हटले काय पाहिजे, हिरोजी म्हटले काय समज आहे, फक्त पायरीवर नाव पोरायचा अनुमती द्या. म्हटले का राजे, हिरोजी म्हटले राजे हिरोजी दुसरं काहीतरी माग, एवढा मोठा किल्ला बांधलाय, आजची हिरोजी असते तर काय म्हटले असते. राजे खूप म्हटले असते राजे सध्या नाही जमलं, हिरोजी म्हटले नाही राजे फक्त त्या पायरीवर नाव पोरायची अनुमती द्या. तर ज्या ज्या वेळी रायगडावर घ्या त्या तुमची पायघुळ माझ्या नावावर माझ्या त्या हस्त पायरीवर पडत राहील. एवढं भाग्यपदामध्ये टाका. ही पहिली पायरी जी आहे, तिसरी पायरी निष्ठेची आहे. दुसरी पायरी जी आहे ना, त्या हिंगोली जिल्ह्यात अख्ख्या जगाला दिली आहे. ती पायरी जी आहे ना, पंढरपूरची पहिली पायरी नामाची आहे. नामामध्ये आम्ही पायरीचे चिन्ह, नामामध्ये आम्ही पायरीचे चिन्ह, वरी सत ही पायरी, ती पायरी निष्ठा, ती धर्माची आहे, ती पायरी भक्तीची आहे. त्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय आत्मदा विठ्ठल भेटत नाही. हे त्या पायरीचं महत्त्व हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. आणि तिसरी पायरी जी आहे ना, ती प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, ती आपल्या आई वडिलांच्या चरणाची आहे. अण्णाभाऊ साठेंनी त्या पायरीची पूजा केली, आपल्या आई वडिलांच्या स्वप्न करता अण्णाभाऊ केलं. एका पहिल्या पायरी करता काम उरलेल्या 2 पायऱ्यांचं आयुष्यावर मिळतं. ते आपल्या पोरांना समजावून सांगा. तेवढ्या करता कार्यक्रम आहे. तेवढ्या करता तुमचे 2-5 मिनिटं घेतो की आम्ही तरी काय यावं, मी तरी काय बोलावं. मग अशी टाइमनी आमचा परिचय करून दिला. मी पुण्यामध्ये MBA कॉलेजमध्ये आहे. हे सगळं असताना एका चांगल्या नामी कॉलेजमध्ये घरदार कुटुंब सगळं आहे. पण म्हणजे महिन्यातले किंवा 20 दिवस बाहेर फिरावं, कसं फिरायचं, व्याख्यान काहीतरी मानधन द्याल, माझ्या कुटुंबात आहे अजिबात नाही. माझ्या भावाचं बहीण नव्हतं. मागच्या 12 वर्षापासून संभाजी ब्रिगेड हे विचारधारेमध्ये आम्ही काम करतो. पण मागच्या 12 वर्षापासून मी शिष्ट सेवा विकास नावाची संस्था चालवतो. आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्यामध्ये ज्यांना आईवडील नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सांभाळायचं, शिकवायचं काम मागच्या 12 वर्षापासून आम्ही करतोय. आज माझ्याकडे आई वडील नसणारी 128 माझ्या 3 मुलींची लग्न झाली आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. हे 12 वर्षामध्ये अनुभवलेलं काम आहे. आज मगाशी मी आदरणीय मानवत सर सांगत होतो की आल्यानंतर मला उद्या नांदेड जायचं आहे. नांदेडमध्ये भगवान जोशी सर सांगत होतो की नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोलीमध्ये 8 दिवसापूर्वी काय झालं तुम्हाला माहिती आहे. बिलोलीमध्ये मिंकी नावाचं गाव आहे. त्या मिंकी गावामध्ये शेतकऱ्याचं एक पोरग आहे, 9वी मध्ये शिकणारं पोरग. आणि 9वी शिकणारं पोरग आपल्या बापाला, शेतकरी बापाला सांगते की बाबा नाहीये, युनिफॉर्म अंगावर फाटलाय, ड्रेस फाटलाय, पोरं बाबा मला नोटबुक घ्यायला पैसे द्या, मला वह्या घ्यायच्या, मला पेन घ्यायचं, मला सोयाबीनचे पैसे आलेले नाही, पैसे आले की तुम्हाला केस देतो. पैसे नाहीयेत, पोरला काय करावं कळत नाही. पोरं दप्तर उचललं पण शाळेत गेलं नाही, पोरं शेतामध्ये गेलं. जनावर बांधायचा दोर होता, दोर काढला, दोर झाडाला बांधला आणि झाडाला दोर बांधून त्या पोराला गळफा शेतामध्ये आत्महत्या केली. सायंकाळी 5 वाजले, पोरं घरी काय येत नाही, बाप शोधतोय पोराला. कोणतरी म्हटलं पोरं शाळेत नव्हतं, शेताकडे गेलाय, बाप शेताकडे गेलाय. शेताकडे जाऊन बघितलं, शेताच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केली. बाप त्या झाडावर चढला, पप्पी घेतली, झाडाला बांधला आणि तो 1 महिन्यापूर्वी आपल्या घटना आहे. का झालं असेल तुम्ही म्हणाल की पोरांना वाईट असेल, आत्महत्या करूच नये, पाप आहे, 100% पाप आहे. पोरांनी चुकली, बाबाला करायला नव्हती, अशी बात करायला नव्हती. पण मला प्रश्न पडतो की जो जगाचं पोट भरतोय, तो जगाला खाऊ घालतोय, तो जगाला चालवायचं काम करतोय, तो जर आपल्या पोराला साध्या वह्या घेऊन देऊ शकत नसेल, इथल्या व्यवस्थेनं आम्हाला काय हा प्रश्न एकदा आम्हाला इथल्या व्यवस्थेला विचारावा लागेल ना, विचारावा लागेल आम्हाला की यांना कुठं आहे, यांचा वाटा कुठं गेलाय, ते विचारावं लागेल. आणि ते विचारायचं आहे. आणि उद्या आजचं जे आपलं मानधन आहे, उद्याच्या त्या मिंकीच्या कुटुंबाला काय करता आम्हाला जायचं का, बाकीचे आहे ना त्याकडे उभं राहावं लागणार आहे. तुम्हाला नाही करता येत ना, तुम्ही करू नका, काम करा. आपल्या पोरांना वाचायला शिकवा, आपल्या पोरांना अभ्यासाला शिकवा, आपल्या पोरांच्या हातात
घ्या, त्याच्या हातामध्ये पुस्तक द्या. आज विचारपीठावरील सगळी माणसं बसली ना, त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये आदरक नाहीये. मनोज कोकाटे साहेब बसले, गायकवाड सर बसले असतील, थोरवे साहेब बसले, सुरक्षी सर बसले, आदरणीय शोभा झुंबा या ठिकाणी बसल्या. ही विचारपीठावर एवढी सगळी माणसं बसली ना, यांच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये काय फरक आहे? आज कोकाटे साहेबांनंतर सगळ्यांची तुमची साहेबांकडे गेली, साहेबांकडे गेली. आमच्या पण अभ्यास पाहिजे. कारण जर वाचलं नाही तर गुन्हेगारी काही येत नाही. आणि ती धरी मिटवायची असेल तर वाचायला शिकवा. व्याख्यान चालले आणि त्या चालवणं समाजाचं प्रबोधन झालंच पाहिजे. एवढ्या करता खऱ्या अर्थानं व्याख्यान आहे ते आपण चालवत आहे. त्या सगळ्या तुमचा मनपूर्वक गौरव करतो आणि आलेल्या पालकांना सांगतो, एक काम करा, दुसरं सगळं विसरून गेला चालेल. अण्णाभाऊ साठे सांगितले, वसंत भाऊजी साठे सांगितले, मुक्ता साठे सांगितले, बाबासाहेब आंबेडकर सांगितले, सगळं विसरून गेला ना चालेल. काय सांगितलं गाडगे बाबांना? काय केलं? कोकणामध्ये खारेपाटण नावाचं गाव गाडगे बाबा सांगितलं धर्माकरता जगले, जातीमध्ये आणि त्या खारेपाटण गावामध्ये गाडगे बाबा सांगितलं नाही. गाडगे बाबा तिथं उभे राहिले आणि धावा बाबा कीर्तन करू नका म्हणजे का? आताच एक तार आली एकुलता एक मुलगा गोविंदा, त्याला कुत्रा चावलाय आणि कुत्रा चावून तुमचा मुलगा मरण पावलाय. बाबा तुम्ही कीर्तनाला उभे राहू नका, तुम्ही लवकर घरी जा. गाडगे बाबांना काय करावं? गाडगे बाबांना पहिल्या क्षणाला डोळे घेतले आणि दुसऱ्या क्षणाला त्या महापुरुषाच्या तोंडामधून वाक्य बाहेर पडलं, अरे गेले ऐसे कोट्यान कोटी काय रडू एकासाठी हा योग पुरुष पुत्राला ऐसे अनंत एकाची का करू खंत तुका म्हणे गेली आता शोक. या अभंगावर गाडगे बाबा 3 तास बोलले. दुसऱ्या दिवशी त्याच भागामध्ये मुक्काम आहे. एक माणूस धावत आलाय आणि म्हणतो, बाबा 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 एक विचार काय बाबा, मला आयुष्यात काहीतरी व्हायचंय, मी काय हवं? गाडगे बाबा म्हटले, अशा काहीतरी व्हायचंय ना, अरे मग कलेक्टर हो. माणूस म्हटला, बाबा नाही, आता वय राहिला नाही, आता कलेक्टर होता येत नाही, आता काय व्हावं? त्यावेळी गाडगे बाबा सांगतायत, आयुष्यात काहीतरी व्हायचंय, वय राहिलं नाही, कलेक्टर होता येत नाही, अरे मग एक काम कर, कमीत कमी कलेक्टरचा बाप हो. आम्हाला नाही होता आलं ना, पोरांना शिकवा, वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा, तर आमची पिढी मोठी होईल, तर पोरं घडतील. आणि तेवढ्या करता या लहोरी स्मृतीनिमित्त लोकशाही अण्णाभाऊ साठे व्याख्यान मला स्मृतीचे शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये प्रयागची स्मृतीचे प्रयागबाई गायकवाड यांच्या काळ्यांच्या गजरामध्ये आपण एकदा कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या निमित्तानं ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी सादर झालंय. आणि हे सगळं करत असताना पुढच्या काळामध्ये अविरतपणे आपली व्याख्यान मला एवढ्याच ताकदीनं, एवढ्याच उमेदानं, एवढ्याच उमेदीनं चालू लावू हा संकल्प करतो. जे तुम्हाला वाटतं तेच आम्हाला वाटतं आणि तुम्हाला आणि मला वाटतं ते आणीबाणीच्या काळामध्ये दुष्यंत कुमार नावाचा कवी लिहित होता. तो म्हणतो काय, हो गई है पीर पर सीध करनी चाहिए, हो गई है पीर पर सीध करनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा करनी चाहिए, आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. हर शहर, हर नगर, हर गली, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चली चाहिए.